नमस्कार, रांगोळी डिझाईन्स बाय प्रतीक्षा ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणेच आपण नवीन डिझाईन्स घेऊन येतो. तसंच आजही मी नवीन डिझाईन घेऊन आलेले आहे. पाटाभोवती ठेवण्यासाठी, तसेच देवघरात ठेवण्यासाठी, तसेच कॉर्नर रांगोळी म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता. तर पहिल्यांदा आपण OHP शीट व्यवस्थित लावून घेऊया ह्या डिझाईनवरती डबल टेपचा वापर करून. तर बऱ्याच मला कमेंट्स आहेत की तुम्ही कोणता ग्लू वापरता, त्याचं प्रमाण किती घेता. तर आत्ता दाखवल्याप्रमाणे मी फेविकॉलच यूज करते, पण आज मी फेविक्रिल यूज करणार आहे, फॅब्रिक ग्लू, जो मी या बॉटलमध्ये 50% ग्लू आणि 50% पाणी घेतलेलं आहे. आणि आपण याचा रिझल्ट बघूया आज. या पद्धतीने मी सर्वात प्रथम डार्क रांगोळी, जे डार्क कलर असतात ते आधी मी लावून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी फेंट कलर लावून घेणार आहे. तर पहिल्यांदा आपण याच्यावरती फर्स्ट लेअर लावून घेणार आहोत. त्याच्यानंतर तो पूर्णतः ड्राय करून घेणार आहोत आणि नंतर आपण सेकंड लेअर लावून घेणार आहोत. पहिल्यांदा आज मी डार्क कलरचेच दोन्हीही लेअर देऊन घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी एकदम लाईट कलर आहे, जो येलो कलर आहे सनफ्लावरचा, तो मी लावून घेणार आहे एकदम शेवटला. या पद्धतीने आता आपण पहिल्यांदा पानांचा कलर हिरवा आहे तो देऊन घेऊया. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन डिझाईन्स बघायला मिळतील आणि ट्रिक्स मिळतील, टिप्स मिळतील. आणि जर तुम्हाला माझ्या ह्या डिझाईन्स ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा आणि मला तुम्ही डायरेक्टली मेसेज करून त्याच्यावरती तुम्ही मला ऑर्डर करू शकता. या प्रकारे आपण एक पार्ट आपले सगळे कलर्स करून घेऊया. खूप सुंदर ही डिझाईन झालेली आहे, खूप सुंदर अशी ही डिझाईन वाटते. पाटाभोवती ठेवण्यासाठी एकदम अट्रॅक्टिव्ह अशी ही डिझाईन तयार केलेली आहे. आपले फर्स्ट लेअर लावून झालेलं आहे, सो आता आपण सेकंड लेअर लावून घेऊया सेम त्याच प्रोसेसने. फर्स्ट लेअरही आपल्याला पूर्णतः ड्राय करूनच घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला सेकंड लेअर लावून घ्यायचा आहे. कारण जो फर्स्ट लेअर जर वाळला नाही तर पूर्ण रांगोळी सेकंड लेअरच्या ब्रशला चिटकून येते. त्याच्यामुळं फर्स्ट लेअर एकदम ड्राय करून घेणं खूप गरजेचं आहे, सो त्याचीही काळजी तुम्ही घ्या. तर मला कमेंट असतात की फुल व्हिडिओ तुम्ही टाका, फुल व्हिडिओ तुम्ही दाखवा. तर हा फुल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी डबल लेअर देऊन घेत आहे. सो डबल लेअर दिल्यानंतर रांगोळीमध्ये काय इफेक्ट वाटतो आणि सिंगल लेअरमध्ये काय इफेक्ट वाटतो हे तुम्ही बघू शकता. मला एक अशीही कमेंट होते की सिंगल लेअरच देऊन घेतला तर चालतो का. तर सिंगल लेअरने रांगोळी एकदम खराब दिसते, त्याच्यामुळे तुम्ही डबल लेअरच लावून घ्या. आपण लाईट कलर जो आहे सनफ्लावरचा येलो कलर तो लावून घेणार आहे. पहिल्यांदा आपण लाईट कलरचा लेअर लावून घेऊया आणि तो पूर्णतः ड्राय झाल्यानंतरच आपण सेकंड लेअर लावून घेणार आहोत. बघू शकता आपला फर्स्ट लेअर वाळून झालेला आहे. आता आपण सेकंड लेअर लावून घेणार आहोत. सेकंड लेअर लावून झाल्यानंतर रांगोळी पूर्णतः ड्राय करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला आउटलाईन काढायला घ्यायची आहे. कारण का तर जो ब्लॅक कलर आहे तो लाईट कलरमध्ये एकदम पसरला जातो
आणि जर मी पोस्टर कलर वापरते तर पोस्टर कलरमध्ये पाणी वापरल्यानंतर ते पाणी त्या लाईट कलरमध्ये पूर्णतः पसरायला लागतं. या ठिकाणी मी ॲक्रेलिक कलर घेतलेले आहेत आणि त्याचे जरा डिटेल्स दिसण्यासाठी आपण त्याला शेडिंग करून घेणार आहोत पहिल्यांदा. सो पहिलं फर्स्ट मी ग्रीन कलरने पानांना शेडिंग देऊन घेते. या प्रकारे शेडिंग देऊन झालेली आहे आणि आता मी फुलाची थोडीशी डिटेल्स या ठिकाणी करणार आहे. याच्यासाठी मी ऑरेंज कलर वापरलेला आहे. ऑरेंज कलरमध्ये थोडासा ब्लॅक कलर मी त्याच्यात टाकलेला आहे आणि फुलाच्या आतमधले थोडेसे डिटेल्स काढलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्या पाकळ्यांनाही मी सेम तसंच करणार आहे. तोपर्यंत आता आपण ब्लॅक कलर घेऊन आउटलाईन काढायला सुरुवात करूया. मला ब्लॅक कलरची आउटलाईन खूप आवडते कारण त्याने रांगोळी खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. त्याच्यामुळे मी नेहमी ब्लॅक कलरने आउटलाईन करते. या प्रकारे आपली डिझाईन तयार होते. डिझाईन खरंच खूपच सुंदर छान झालेली आहे. कमेंट करून नक्की कळवा की ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली आहे. या प्रकारे आपली पानं कलर करून झालेली आहेत. तर आता आपण हे फूल कलर करायला घेऊया, त्याची आउटलाईन काढायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता की डिझाईन मी पेन्सिलने आधी काढून घेतलेली आहे. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती रांगोळी टाकता तुम्हाला त्याच्या आउटलाईन बिलकुल दिसत नाही. आउटलाईन्स फक्त जे लाईट कलर आहे, जसं की आता हे फूल आहे त्याच्या रेषा तुम्हाला खाली थोड्या थोड्या नॉर्मल दिसत असतील. त्याच्यामुळे आपण त्याचे डिटेल्स व्यवस्थित काढू शकतो. पण जर तुम्ही ही डिझाईन पेन्सिलने काढत असाल तर पेन्सिलने काढून झाल्यानंतर तुम्ही डार्क स्केच पेननी ब्लॅक स्केच पेननी किंवा आउटलायनरने वगैरे ही तुम्ही डिझाईन काढून घ्या. म्हणजे तुम्हाला खालचं जी डिझाईन आहे ती प्रॉपर दिसेल ती डिझाईन काढताना, त्याची आउटलाईन करताना. ओके, तर या प्रकारे आपली डिझाईन पूर्णतः रेडी आहे. ही डिझाईन खरंच खूप सुंदर झालेली आहे. पाठाभोवती खूप छान दिसणार आहे ही डिझाईन. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटलेली आहे ती खरंच कमेंट करून कळवा. तोपर्यंत थँक्यू.